हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही सगळे खूप छान आहोत. तर तुम्ही मागच्या 2 ब्लॉगमध्ये बघितलं आम्ही आग्रा स्टेशनला कसं आलो आणि नंतर आम्ही जे ताजमहल वगैरे बघितलं ते सगळं हे तुम्ही मागच्या 2 ब्लॉगमध्ये बघितलंच असेल आणि जर नसेल बघितलं तर नक्की जाऊन चेक करा. तर सगळे गप्पा वगैरे संध्याकाळी झाल्यानंतर हा पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करते. संध्याकाळी आम्हाला लग्नाला जायचं होतं. लग्नात आम्ही काय काय धमाल मस्ती आणि डान्स केला हे सगळं ह्या ब्लॉगमध्ये आहे. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चेंज पण केले, मम्मीचे घातले. हे इतकं काही टाईट नाहीये म्हणून माझ्या होल इतकंच आहे. तर आम्ही झालोय रेडी, निघतोय. मी आणि मम्मा आम्ही सगळे कसे दिसतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. हो, कमेंट करून नक्की सांगा. आता वाजले किती? 7:30 7:30 वाजलेत आणि आम्ही आता खाली गाडी आली, आम्ही निघतो आता. झालं का लॉक? 2 मिनिटं पण बाहेर जाऊ त्यांना जाऊ त्या खाली. जा तू जा. गुप्ता अंकल मम्मी पे गई है आके पापा का. अरे ये सचिन अंकल भाभी. सचिन भाऊ आप आगे बैठो. प्रशांत भाऊ हजेरी प्रेजेंट. भाभी जी दिख रहे हैं. मैं भी दिख रही हूँ क्या? प्रेजेंट सगळे प्रेझेंट. मी पास आहे. म्हणजे टोटल 10 मार्क्स. 11+10. तर हे आहेत नवरदेव पियुष भैया ज्यांचं लग्न होतं आणि आम्ही वरातीमध्ये आलेलो होतो. तर ही वरात 8:30 वाजता सुरू झाली होती. त्याच्यामुळे म्हणजे त्यांचं लग्न खूप लेट लागतं, रात्री 2-3 वाजता लागतं लग्न. सो रात्री 8:30 वाजता ही काय वरात सुरू झाली होती आणि उर्वीला खूप गर्दी होती म्हणून वरती बसवून ठेवलं होतं रथमध्ये. आम्हाला इकडे सगळे रिलेटिव्स जे भैयांचे होते ते सगळे अननोनच होते, पण ॲम्बियन्स वगैरे खूप छान होता. जे बँड चालू होता आणि ते वातावरण खूप छान होतं. खूप डान्स करायचं मन करत होतं. उर्वीला पण फेटा घालायची इच्छा झाली, त्याच्यामुळे तिलाही फेटा डोक्यात तिच्या अडकवला. आणि आम्हाला पियुष भैयांचे जे सिस्टर्स होते त्यांनी आम्हाला डान्स करण्यासाठी खेचलंच वरातमध्ये. सगळेच डान्स करत होते. त्यांची फॅमिलीसुद्धा खूप छान आहे, आम्हाला पण खूप त्यांच्यामध्ये इन्वॉल्व करून घेतलं त्यांनी. सो आम्हीसुद्धा इकडे डान्स करायला सुरुवात केली.
तर बघता बघता 1 ते 1.5 तास सहज निघून गेला आम्हाला या बारातमध्ये. खूप डान्स, खूप धमाल मस्ती आम्ही केली. दुपारी रेस्ट झाल्यामुळे दिवसभराचा सगळा थकवा आता सगळा निघून गेला होता आणि खूप मज्जा केली. आणि असं एंट्री गेटजवळ त्या दोघांचे असे कपल फोटोज खूप छान लावलेले होते एंट्रन्समध्ये. आणि हे बारात वगैरे आल्यावर आपल्याकडे कसं असतं मराठी लोकांमध्ये की बारात आल्यावरती लगेच लग्न लागतं, पण ह्यांच्याकडे असं नाही आहे. इकडे बारात वगैरे झाली की त्यांची नंतर रिच्युअल्स सगळं होतात आणि नंतर रात्री 2-3 वाजता लग्न लागतं. सो एवढं लेट तर आम्हाला थांबणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे सगळ्या फ्रेंड्सनी ह्यांनी डिसाईड केलं की आपण जेवण वगैरे करून घेऊ, पियुषला पर्सनली थोडा वेळ भेटून आणि चालल्या जाऊ, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मथुरासाठी निघायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही जेवण वगैरे करून पियुषला भेटून निघायचं असं ठरवलं. तर डान्स करून करून पण खूप भूक लागली होती, पोटात कावळे ओरडत होते. त्याच्यामुळे पटपट आम्ही स्टॉल्स एक्सप्लोर केले. खूप जेवणामध्ये व्हरायटी होती, खूप छान जेवण होतं. स्टार्टर्स, मेन कोर्स, नॉर्थ इंडियनपासून चायनीजपासून सगळंच होतं. लिटरली पाणीपुरीचा पण स्टॉल होता, साऊथ इंडियन पण जेवण होतं. जे आपल्याला पाहिजे ते खाऊ शकतो, असं खूप व्हरायटी होती खाण्यामध्ये. रिग्रेट याच गोष्टीचं होतं की आम्ही लग्न लावताना नाही बघू शकलो त्यांना, कारण की खूप लेट म्हणजे झालं असतं. 2-3 वाजता लग्न लागतं हे नंतर कळलं. आणि इकडे स्टेजवर त्यांची रिच्युअल्स चालू आहेत. त्यांना आम्ही प्रोजेक्टर होतं साईडला, त्या प्रोजेक्टरवर बघत होतो पियुष भैयांना त्यांचे जे काही विधी चालू होते ते. आम्ही लग्नावरून आलो आहे घरी आणि माझी इकडे पॅकिंग चालू आहे. आणि उद्या संध्याकाळीच आमची रिटर्नची ट्रेन आहे, त्याच्यामुळे मी कल्याणलाच उतरणार आहे, कारण ती ट्रेन वाया कल्याण आहे. तर कल्याणलाच उतरणार आहे मग आणि लगेच मम्मीकडे जाणार आहे. तर त्याची मला वेगळी ह्याच्यात पॅकिंग करून ठेवायची. तर मग तेच कपडे सॉर्टिंग करते की कसं कसं, कारण की हे लोक पुण्याला जाणार आहे कल्याणवरून कॅब करून आणि मी कल्याणला उतरून डोंबिवलीला मम्मीकडे जाणार आहे. आणि तिथूनच मला माझ्या भावाच्या लग्नासाठी जायचं. तर तेच सगळं मेकअपचं सामान वगैरे सगळं सॉर्टिंग करून ठेवते, आवरून ठेवते. उद्या सकाळी 7 वाजताच निघायचं आहे, मथुरा वृंदावन फिरायचं आहे. तर तेच वरती जे काही घालायचे कपडे ते पण मी काढून ठेवले, म्हणजे उद्या सकाळी काही नको. 7लाच निघायचं आहे, म्हणजे 5:30-6लाच उठायला लागेल. तर मी हा सूट पण काढून ठेवला आहे. असं सगळं आहे. आता फ्रेश वगैरे होते, म्हणजे तोंड वगैरे धुते, मेकअप काढते आणि झोपते. सकाळी झोपते. तर नेक्स्ट डे मॉर्निंगला 7 वाजताच आम्ही सगळे उठून रेडी वगैरे झालो होतो. चेकआउट रूम करायची होती त्याच्यामुळे, आणि कॅबसुद्धा खाली येऊन रेडी होती. तर आपला पुढचा हा मथुरा वृंदावनचा व्लॉग बघायला नक्की विसरू नका. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पूर्वी खूप एन्जॉय करत होती इकडे, ती मस्त सगळ्यात पहिले उठून रेडी होती त्याच्यामुळे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय. आणि हो, डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.